मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. ऑल ऑफ यू वेलकम इन आवर न्यू व्हिडिओ. टुडे वी आर गोइंग ऑन द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टेक्स्टबुक, एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड written by Tapan Mukherjee. It is very important text because all we are going on in various situation. ज्यावेळी आपण वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असतो, अशावेळी काय करावं, कसं करावं याविषयीचा एखादा जर आपल्याला एखादी माहिती असेल तर ती माहिती मिळवण्यासाठी हा पाठ अतिशय महत्त्वाचा आहे. तपन मुखर्जी यांनी आपल्या बालवयातील घटना, सत्य घटना या ठिकाणी सांगितलेली आहे. बिफोर दॅट वी आर कंडक्टिंग चिट चॅट ॲक्टिव्हिटी, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. So look at in your page. First question, what do you see in the picture? Yes, yeah, there is a girl is wading through the food water with a puppy. या ठिकाणी एक छोटी मुलगी एका छोट्या कुत्र्याला डोक्यावर पाठीमध्ये घेऊन आपल्याला जाताना दिसते. करेक्ट. असंच आपण पूर्वीसुद्धा आपल्या प्राचीन कथामध्ये जर बघितलं तर श्रीकृष्णाला वासुदेव यांनी यशोदेकडे सोडताना तुरुंगातून ज्यावेळेस कंसाकडून ते तुरुंगातून निघाले, नदीतून जाताना त्यांनी श्रीकृष्णाला अगदी त्या महापुरातून घेऊन गेले होते. ही एक घटना झाली. दुसरी घटना आपण त्या माकडाची गोष्ट पाहिलेली की माकड ज्यावेळी पाणी गळ्यापर्यंत येतं त्यानंतर आपल्याच पिल्लाला आपल्या पायाखाली घेतं आणि त्याच्या अंगावर उभं राहतं. अशाही घटना घडल्याच आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू अँड व्हाय? काय वाटतं की ती मुलगी काय करत असेल आणि का करत असेल? शी इज ट्राईंग टू कॅरी द पप्पी अवे बिकॉज शी वॉन्टेड टू सेव्ह द पप्पी. तर ती काय करते, त्या मुलाला पप्पीला वाचवण्याचा प्रयत्न करते. नेक्स्ट क्वेश्चन, इफ यू आर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू? जर त्या मुलीच्या जागी आपण असतो तर आपण काय केलं असतं? इफ आय वेअर इन द प्लेस ऑफ द दॅट गर्ल आय वुड हॅव डन द सेम थिंग टू सेव्ह द पपी. आपण सुद्धा त्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला, पप्पीला वाजवण्याचा प्रयत्न केला असता. डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? Yes, I think she will become successful in her mission because where there is a will, there is a way. So she will succeed. ज्या ठिकाणी इच्छा असते त्या ठिकाणी आपल्याला मार्ग सापडतो आणि म्हणून 100% तिला त्या ठिकाणी यश मिळेलच असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. Then next activity, match the appropriate heading with a image. They are given here. 4 image about our luxurious bungalow, my favorite pastime, then what a commotion, and fourth, young groans in my book. So our luxurious bungalow is C, my favorite pastime A, what a commotion it's D, and young groans in my book B. These are the pictures. अशा पद्धतीने ही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची. ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपल्या पाठाकडे जायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तपन मुखर्जी who was the poet of this poem, not a poet, he is a writer of this text. या पाठाचे ते लेखक आहेत तपन मुखर्जी. त्यांनी हा अतिशय सुंदर असा पाठ अॅन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा लिहिला आहे. ज्यांनी आपले स्वतःचे अनुभव, बालपणीचे अनुभव त्यामध्ये व्यक्त केलेले आहेत.
हे आपण बघू शकतो. आणि त्या ठिकाणी ते जे लंगर असतं, ते जे वानर असतं, त्या वानराच्या बाबतीत त्यांना आलेले अनुभव त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केले. आणि मग त्यांनी ज्या घटना घडल्या, कशा घडल्या, याविषयीचं त्यांनी वर्णन या पाठामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येईल. An encounter of special kind. My father was medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. The offices of the company were housed in individual bungalow inside a large campus. Our house was in a corner of the campus. The officers club in the adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flower, and host of tall and majestic trees. The seasonal vegetable in the kitchen garden of the household and the magnificent trees constantly attached squirrel and many species of bird. A group of langurs had even made their den in the asta tree nearby. They had all become a part and a parcel of our existence and daily life. आपण हा जो फर्स्ट पॅराग्राफ आहे, हा जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येतं की हे जे लेखक आहेत तपन मुखर्जी, हे ज्यावेळी छोटे होते, लहान होते, तेव्हा ते आपल्या आईवडिलांसोबत असायचे. आणि यात त्यांनी सरळ म्हटलं की माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग. म्हणजे त्यांचे जे वडील आहे हे प्रोफेशनली मेडिकल ऑफिसर होते, वैद्यकीय क्षेत्रात काम करत होते, प्रायव्हेट कंपनीमध्ये. राणीगंज जो वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगालचा भाग आहे त्या ठिकाणी. अँड दे हॅव बंगलो, इंडिव्हिज्युअल बंगलो फॉर लिव्हिंग. त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी इंडिव्हिज्युअल स्वतःचे वैयक्तिक असे बंगले कंपनीने दिलेले होते. ॲडजस्ट मीन्स नियर, जवळ, शेजारी. मॅजेस्टिक मीन्स ग्रँड, भव्य, मोठी. दॅन पार्ट अँड पार्सल मीन्स टू बी अन इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट, म्हणजे अतिशय महत्त्वाचा अविभाज्य भाग. प्रोफाउंड मीन्स डीप, खोल. अनफोल्ड, रिवायवल, माहिती असणे, ज्ञान असणे, कळणे. एन्ग्रॉस मीन्स ऑक्युपाय इन, मग्न असणे, गुंग असणे. तर या काळामध्ये त्यांचे जे बंगले होते ते मोठे होते, वैयक्तिक बंगले दिलेले होते. त्याला कंपाऊंड, असं कॅम्पस होता मोठा. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि त्यांचं जे घर होतं ते कॉर्नरलाच होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्ट टू द बाउंड्री वॉल इन आवर गार्डन. आणि ऑफिसर्स क्लब आमच्या घराच्या बाउंड्री वॉललाच होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ द ग्रीन ग्रास. आणि कंपाऊंड अतिशय सुंदर होतं, अगदी सगळीकडे हिरवळ होती. कलरफुल फ्लावर, त्या ठिकाणी कलरफुल फ्लावर्स होते. होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, जसं तुम्हाला अगोदर मी सांगितलं, त्या ठिकाणचे जे झाडं होते ते सुद्धा अतिशय मोठी. मॅजेस्टिक मीन्स ह्यूज, भव्य, ग्रँड, मोठी होती. आणि झाडं असल्यामुळे त्या ठिकाणी अर्थातच त्यामुळे स्कॉरल मीन्स खारुताई, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण हे बघत असतो. खारुताई असायची. दॅन बर्ड्स, त्या ठिकाणी वेगवेगळे पक्षी असायचे. अँड ऑल्सो ग्रुप ऑफ लंगर्स हॅड इवन मेड देअर डेन. आणि शिवाय
त्या ठिकाणी ग्रुप ऑफ लंगार्स यांनी सुद्धा काय केलेलं होता, स्वतःचं त्या ठिकाणी एक घरटं किंवा घर बनवल्याचं आपल्याला दिसून येईल. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट ऑफ पार्सल ऑफ आवर एक्सपिरियन्स अँड डेली लाईफ. आणि म्हणून हे आता सर्व आमच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होऊन गेलेले होते. दैनंदिन जीवनाचा भाग होऊन गेलेले होते. आपण जर बघितलं तर या पॅराग्राफवर आपल्याला एक दोन प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलेले आहेत. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर? इट इज मेडिकल प्रोफेशन. डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ह. कॅम्पसचं आपल्याला डिस्क्राईब करायला लावलेलं आहे, वर्णन करायला लावलेलं आहे. द ऑफिसर क्लब वॉज adjacent in the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers, host of tall and majestic trees, the seasonal vegetable in the kitchen garden of the household, and magnificent trees. Some corals, birds are there. Also a group of langas on that area. The next paragraph. A small incident on the Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonder of God's creation. It was a few days into the Puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festival season. After a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap, and I settled down with a storybook. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. The silence was occasionally broken by the sound of my family's snoring, the intermittent chirping of house sparrow, the harsh cawing of the crow, and shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. Suddenly, I heard a group of street dogs barking furiously in the distance. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a helpless pig, but soon the barking became louder and more aggressive, and the alarm crying of the flock of crows added to the cacophony. I had heard a disturbance approaching closer. Then, in next part of this text, in the small incident on that Saturday afternoon, एक त्या दिवशी एक घटना घडली सॅटर्डे आफ्टरनूनला, आणि त्या घटनेमध्ये लेफ्ट प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी, आणि त्या घटनेचा इफेक्ट परिणाम माझ्यावर खूप मोठा झाला. अनफोल्ड मीन्स रिवायवल, माहिती असते ज्ञात असणे. Then new dimension means new factor, नवीन घटना. hearty means sufficient and wholesome, म्हणजे पुरेसा असणे. Then intermittent means frequent, एका विशिष्ट याच्या नंतर ते घडणे. shrill means very high and loud sound, खूप मोठ्याने
आणि उंच आवाज. कमोशन मीन्स नॉईज अँड कन्फ्युजन. आवाज असणे, गोंधळ असणे. होपलेस मीन्स अनफॉर्च्युनेट, दुर्दैव. कोकोफोनी मीन्स लाऊड हार्श नॉईज, मोठा आणि हार्श कर्कश असा आवाज. असं या शब्दांचे अर्थसुद्धा आपल्याला सांगता येतील. तर त्या दिवशी दुपारी अचानक काहीतरी घडतंय असं मला वाटलं, कारण हा जो पिरियड होता हा पूजा पिरियड असल्यामुळे, पूजा वॅकेशन असल्यामुळे, गौरी पूजा, दुर्गा पूजा सॉरी, कारण पश्चिम बंगाल राज्यामध्ये आपण जर बघितलं तर दुर्गा पूजा हा अतिशय मोठा सण आहे. आणि त्या ठिकाणी या वॅकेशनच्या काळामध्ये जसं सुट्ट्यांमध्ये आपल्याला आपले आईवडील काही पुस्तक आणून देतात, खेळायला परमिशन देतात, पिक्चर बघायला परवानगी देतात. मग अशा सुट्टीच्या काळामध्ये आपण पिक्चर बघतो, रात्रभर जागतो. अगदी त्याच पद्धतीने हे तपन मुखर्जी या सुट्टीच्या काळामध्ये एखादी संधी शोधत होते. त्या पद्धतीने त्यांना स्टोरी बुक्स, मॅगझिन्स हे सगळं वाचायला मिळालं होतं. ते म्हणतात आफ्टर हार्टी लंच, म्हणजे अगदी परिपूर्ण लंच झाल्यानंतर, पूर्ण पोटभर जेवण झाल्यानंतर, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन, माझे पालक, आईवडील आणि माझी मोठी बहीण, ले डाऊन मीन्स पडणे, झोपणे, फॉर ॲन आफ्टरनून नॅप. तर एक वामकुक्षी घेण्यासाठी, नॅप मीन्स वामकुक्षी, दुपारची वामकुक्षी घेण्यासाठी माझे पालक आणि माझी बहीण पडली. अँड आय एम सेटल डाऊन विथ माय स्टोरी बुक, आणि मी सुद्धा माझा स्टोरी बुक घेऊन पडलो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड अ परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि त्याच वेळेस मी दुपारी एक साहसी कथा वाचत होतो. आणि सायलेन्स, शांतता, त्याचवेळी माझी शांतता थोडी भंग पावली. माय फॅमिली स्नोरिंग, माझ्या कुटुंबीय जे झोपले होते त्यांचा थोडासा आवाज मला डिस्टर्ब करत होता. बट नॉट दॅट साऊंड अँड डिस्टर्बिंग स्लीपिंग ऑफ स्पॅरो. अचानक चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला. द हार्श क्राईंग ऑफ क्राऊ, द श्रील कॉर ऑफ काईट फ्लाईंग, आणि त्यानंतर कावळे सुद्धा जोराने ओरडायला लागले. जसं पतंगाचा आवाज हे होत होता, अगदी त्याच पद्धतीने ग्राउंडवर तसं परिस्थिती निर्माण झाली. काही मिनिट्स असेच गेले, परंतु त्यामुळे मात्र मी पूर्ण डिस्टर्ब होऊन गेलो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग, आणि अचानक मला आमच्या रस्त्यावरच्या कुत्र्यांचा मोठ्याने आवाज ऐकायला आला. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग. कमोशन मीन्स नॉईस अँड कन्फ्युजन. मला जे कन्फ्युजन झालं, आवाज येतोय, थोडासा मीही गोंधळलो, परंतु थोडासा मी इग्नोर केलं, दुर्लक्ष केलं. बट सुन द बार्किंग बिकम लाऊडर, परंतु तरीच तो आवाज मोठा होत चालला होता, ॲग्रेसिव्ह होत चाललेला होता. अलार्म कॉइंग ऑफ द फ्लॉक ऑफ क्रोज सडनली कोकोफोनी, आणि त्यानंतर कावळ्यांचा सुद्धा आवाज फार मोठा होत चाललेला होता. कोकोफोनी मीन्स लाऊड. त्यानंतर कावळे सुद्धा कर्कश ओरडत होते. आणि त्यामुळे मात्र मी पूर्ण डिस्टर्ब झालो. पेज नंबर 9, नेक्स्ट पॅराग्राफ. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. I glanced toward the roof of the clubhouse and saw something horrible. A big male langar. Apparently, the leader of its group was holding a baby langar in his hand and mercilessly beating it all over with a definite intent to kill. The helpless mother of the baby and other lesser members of the langar group were scattered on the roofs of the building nearby, watching the baby being killed. I recall the terrible custom in the animal clan, according to which a dominant male usually does not allow another male baby
or adult to survive within its group. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and huddled a piece of stone at the surrounding langar. The langar was so infuriated that it hardly took any noise of my assault. But then I started throwing more stones. The dog, on their parts, raised their pitch of cry. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarter forced the langar to drop the baby home to sloping roof over the veranda. The baby was listless and appeared to be dead. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of the good kill and meal. Okay. The phrases of this paragraph: got the better of means overcrowded, defeated, got the better of म्हणजे पराजित करणे, यानंतर 100% याचा पराभव होणारच आहे. ओव्हर प्राउडेड, आत्मविश्वासाने पराभव होणार आहे. मिरेकसली मीन्स क्रूरली, अतिशय क्रूर प्राणी, अतिशय निर्भयने निर्भीडपणे मारणे. दॅन क्लीन, अ व्हेरी नॉट क्लेन मीन्स अ व्हेरी लार्ज फॅमिली, फार मोठं कुटुंब. डॉमिनेट मीन्स पॉवरफुल, सुपिरियर. तर डॉमिनेट पर्सन असतो तो पॉवरफुल असतो, सुपर असतो. दॅन स्टाउट मीन्स हेवी, जड. हरेल्ड मीन्स थ्रू फोर्सफुली, जोराने फेकणे. दॅन मॅराशल्डिंग मीन्स सर्चिंग फॉर समथिंग ऑफ स्टील ऑर अटॅक, काहीतरी शोधणे अटॅक करण्यासाठी, मग ते स्टीलचं असेल किंवा काही असेल. ॲसल्ट मीन्स अटॅक. लिस्टलेस, विदाउट एनी एनर्जी, कोणत्याही ताकदीशिवाय. स्लाइड डाऊन, मूव्ह डाऊनवर्ड म्हणजे खाली घरंगळात येणे. मेन फोल्ड मीन्स मोर अँड मोर, जास्तीत जास्त. प्रॉस्पेक्ट मीन्स फ्युचर बेनिफिट, तर भविष्यातले फायदे असं आपण म्हणू शकतो. तर ती परिस्थिती जी निर्माण झाली, क्युरिओसिटी जर आपण बघितलं, ती क्युरिओसिटी माझ्यामध्ये निर्माण झालेली होती. लिव्हिंग द बुक असाइड, आणि म्हणून मी पुस्तक बाजूला ठेवून आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, व्हॉट वॉज हॅपन देअर, काय घडते हे बघायचं तुम्हाला, म्हणून मी वरांड्यात गेलो. आय ग्लास टुवर्ड द रूप, आणि त्यावेळी मी छताकडे बघितलं, रूप बघितलं, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं अँड सॉ समथिंग हॉरेबल, अतिशय भयानक, हॉरेबल भयावक चित्र मला दिसलं. बिग मेल लंगर, अपार्टली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, त्या ग्रुपचा कदाचित तो नेता असावा, लीडर असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगर इन हिज हँड, तर त्या छोट्या बाळाला घेऊन तो छोटं जे बेबी लंगर होतं ते त्याच्या हातामध्ये होतं. अँड मेरेकसली बेटिंग इट, आणि त्यावर आपटत होतं, त्याला मारत होतं. ऑल ओव्हर विथ डेफिनेट इंटेंट टू किल, आणि 100% त्याचा हेतूच होता. इंटेंट मीन्स हेतू, की याला आपल्याला ठार मारायचं आहे. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, त्या बाळाची आई, जी तिला माहिती होतं की आपल्याला आता कुणीही मदत करू शकत नाही, हेल्पलेस झालेली होती ती. अँड अदर लेझर मेंबर ऑफ द लंगर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स, आणि बाकीचे जे मेंबर होते ते सुद्धा घाबरलेले होते, ते सुद्धा बाकी त्या छतावर बाजूला उभे होते, त्या बिल्डिंगच्या छतावर. नेमका तो कसा काय ठार मारतो की काय करतो ते बघत होते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लेन, आणि अचानक मला असं वाटलं की आपल्याला या एवढ्या मोठ्या या ॲनिमलच्या, या प्राण्यांच्या फॅमिलीमधून सुद्धा याला वाचवायचं आहे. टू विच डॉमिनेट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप, कारण त्यांच्यामध्ये डॉमिनेट पद्धत होती, पॉवरफुल तो असल्यामुळे
त्याने कोणाला बाकीच्यांना परमिशन त्या ठिकाणी दिलेली नसावी कदाचित त्या मुलासाठी त्या बाळासाठी वाचवायची. दॅट टाईम विदाऊट लुझिंग माय टाईम एनी टाईम. आणि त्यावेळी मला असं वाटलं की आपण कोणताही वेळ आता गमावला नाही पाहिजे. आय गॅदर्ड द स्टाउट स्टिक, एक जाड काठी, हेवी काठी, काहीतरी स्टीलची वगैरे काठी, स्टिक आपल्याला आपल्या हातात पाहिजे. आय गॅदर म्हणून मी ती काठी स्टीलचं स्टिक घेतली. अँड हल्ड अ पीस ऑफ स्टोन. आणि त्यानंतर स्टोन दगड, त्यानंतर दगड घेतल्याने दगड मारायला लागलो. हडल मीन्स थ्रोईंग, तर दगड मारायला लागलो. मॅराउडलिंग लंगर, सर्चिंग फॉर एनिथिंग टू स्टेल ऑर अटॅक. त्यानंतर तो लंगर सुद्धा काहीतरी आपल्याला शोधायला की आपल्यावर हल्ला होतोय, अशा वेळी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून तो सुद्धा शोधायला लागला. द लंगर वॉज इन इन्फ्युटेड दॅट इट हार्डली टोक एनी नोटीस ऑफ माय ॲसल्ट मीन्स अटॅक. आणि त्याला त्यावेळी माझ्या त्या हल्ल्याचा प्रतिकार करता नाही आलं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. आणि मग मी नंतर आणखी जोराने दगड मारायला सुरुवात केली. द डॉग ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि त्यानंतर माझ्या सहकार्यासाठी मदतीसाठी ते कुत्रे होते, त्यांचं ओरडायचं काम चालूच होतं. द चेंज सर्कमस्टन्सेस. आणि अचानक परिस्थिती बदलली. अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक. आणि अचानक झालेला हा हल्ला बघून ही फोसली. द लंगर ऑफ ड्रॉप द बेबी फ्रॉम हिज स्लोपिंग रोप. आणि त्या निसटत्या छतावरनं त्याने त्या बेबी लंगरला सोडून दिला. ओव्हर द वरांड्याकडे ते येऊन पडलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपे टू बी डेड. अगदी ते लिस्टलेस झालेलं होतं. आता त्याच्यामध्ये काही जीव आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. विदाऊट एनी एनर्जी, काही ताकद राहिलेली नव्हती. ॲज इट्स बेबी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. आणि ती घरंगळत त्या ठिकाणी आलं. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग ग्रीव. आता त्या कुत्र्यांची एक्साइटमेंट मात्र वाढली, कारण त्यांच्यासाठी मात्र मेजवानी येत होती. मेनफोल्ड मीन्स मोर अँड मोर. त्यांची एक्साइटमेंट आता फार मोठी होत गेली होती. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. प्रॉस्पेक्ट मीन्स फ्युचर बेनिफिट. कुत्र्यांना वाटलं आता आपला फार मोठा फायदा होणार आहे, कारण आपल्याला छान असं जेवण आज मिळणार आहे. अशा पद्धतीने त्या कुत्र्यांना या ठिकाणी वाटत होतं. एकंदरीत तपन मुखर्जी यांनी या भागामध्ये, या पाठामध्ये आपण जर बघितलं तर जी घटना घडली त्या घटनेविषयी अगदी तंतोतंत त्यांच्या याच्यानुसार मांडणी केलेली आहे. अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी करून ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, एका त्या घटनेचा कसा एन्काउंटर यांनी केला याविषयीची मांडणी केलेली आहे. आपण हा पार्ट 2 भागात विभागू. इथपर्यंत हा फर्स्ट पार्ट म्हणू आणि सेकंड पार्ट म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये याविषयीचं वर्णन मी तुमच्यासाठी सादर करेल. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आणखी एक विनंती आहे, हा व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.